नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचन मध्ये. आज मी बनवणार आहे आलू मटर ग्रेव्ही आणि पुरी. आता थंडी सुरू झालेली आहे आणि बाजारात मस्त वाटाण्याच्या हिरव्यागार आणि कवळ्या शेंगा विकायला येत आहेत. आणि थंडीमध्ये सीझन असतो वाटाण्याच्या शेंगांचा आणि खूप छान लागतात ह्या सीझन मध्ये, एकदम गोड मस्त. तर आज आपण बनवूया आलू मटर ग्रेव्ही आणि पुरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतले. तर इथे बघा मी वाटाणे सोलून घेतलेत, 1/2 किलो वाटाणे आहेत. आणि ही बघा कश्मीरी लाल पावडर आहे, छोटा 1 चम्मच. जिरे, हा घाटी मसाला आहे. घाटी मसाला मी 2 चम्मच घेतलाय मोठे. आणि अर्धा चम्मच हळद. आणि बटाटा, 2 बटाटे मी छोटी कापून अशी पाण्यामध्ये ठेवलेत काळू पडू नये म्हणून. आणि इथे बघा मी 1 कांदा मोठा बारीक चिरून घेतलाय आणि 1 कांदा मी असाच वाटण्यासाठी ठेवलाय. आणि टोमॅटो पण 1 मोठा मी असा बारीक चिरून घेतलाय आणि अर्धा वाटण्यासाठी ठेवलाय. आणि थोडंसं खोबरं, कोथिंबीरच्या काड्या, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. आता आपल्याला एवढंच साहित्य घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण मसाला वाटून घेऊया. तर चला आता आपण काय करूया, खोबरं टाकूया याच्यामध्ये अगोदर. आणि आपण भाजून घ्यायचं नाही मसाला, आपण कच्चाच वाटून घ्यायचा आहे. आणि मी नेहमी माझ्या घरात असंच बनवते, खूप छान होते भाजी. मम्मीची पद्धत आहे हे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान बनतं असं. हो. मी आलू मटरचं केले ना ग्रेव्ही, तर मी सांगते सगळे ना 3-4 चपाती खातातच खातात किंवा पुरी वगैरे ना खूप. तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या घरच्यांना पण खूप आवडेल ही रेसिपी. किंजीच्या पप्पाला तर खूप आवडतात आलू मटर. आणि मला तर बापरे, मी कधी पण 2 चपात्याच खाते, पण जर आलू मटर असेल ना तर आरामात 4 चपात्या मी खातेच. एवढं भारी लागतं. हो, कारण की आता किंजीचे पप्पा सौदीला आहेत. कारण की त्यांना जास्त माझ्या हाताचं जेवण नाही खायला भेटत. काय करणार, नोकरी तर करायला पाहिजे. मला वाटतं अद्रकले होईल. चला आता आपण ह्याच्यातच हळद, जिरे टाकूया आणि या कोथिंबीरच्या काड्या. आता आपण हा मसाला बारीक वाटून घेऊया. तर बघा आपण मसाला मस्त बारीक वाटून घेतलाय. आणि बघा किती मस्त एकदम पेस्ट बारीक वाटून घेतली मी. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. आणि एक साहित्य राहिलेलं होतं आपलं, हा कढीपत्ता. हा विसरलेला माझ्याकडून, मी घेतलाय बघा इथे. चला आता मस्त फोडणी देऊया आता. चला आता बघा कढई गरम झाली या. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, वाटाणे थोडे भाजून घ्यायचे. ते वाटाणे आणि बटाटा दोन्ही एकत्रच टाकायचं आणि छान भाजून घ्यायचे तेलामध्ये. थोडस तेल टाकायचं. हे बघा मी अर्धा चम्मच तेल टाकते त्याच्यामध्ये आणि भाजून घेते. आवाज पाणी आहे ना त्याच्यामध्ये, पाण्याचा आवाज येतो. आणि जेव्हा पण ना मी खाते ना आलू मटर, तर म्हणजे ना खूपच बरं वाटतं. कारण की जर तुम्ही आजारी असला ना, तर हे जे आहे ना कालवण ऍक्च्युली तुम्हाला खाऊन खूपच ना बरं वाटेल. कारण की हे जे म्हणजे काय बोलू मी आता, मी जेव्हा पण खाते ना मला खूप बरं वाटतं. कारण की मला हमेशा सर्दी होते सारखी. म्हणजे तोंडाला चव येते आणि मला नेहमी सर्दी होते, मला जरा प्रॉब्लेम आहे. तर मग एवढं बरं वाटतं खाऊन आणि चव पण येते तोंडाला आणि खूपच टेस्टी लागतं. आणि म्हणजे ही पद्धत जी आहे ती खूपच छान आहे. म्हणजे मला हे माहिती नव्हतं हे असं फ्राय वगैरे करतात ते. नाही, फ्राय करून घ्यायचं. हे वाटाणे ना नरम होतात ना आणि लगेच शिजतात. आता छान भाजून झाले बघा, मी काढून घेते. ताटामध्ये काढून गॅस कमी करते. वाव, मस्त. तर बघा कढई गरमच आहे. आता आपण त्याच्यामध्ये आणखीन थोडं तेल टाकूया. आता मेन फोडणीची भाजी ना. बघा मी ना 2 ते 2.5 चम्मच तेल टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबात टाका. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यात टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता असा थोडा सुरून टाकूया, म्हणजे स्वाद छान लागेल. कढीपत्ता, कांदा. आता छान आपण कांदा भाजून घेऊया ब्राऊन कलर येईपर्यंत.
आणि तेल थोडं जास्त टाका कारण की ह्याला तर्री खूप छान येते. कांदा छान भाजत आला की आपण लगेच याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. आता हे छान हलवून घेऊया. टोमॅटो पण छान तेलामध्ये तळून घेऊया आपण. टोमॅटो छान तेलामध्ये तळून झालेले आहे. आता आपण टाकूया हे वाटण. छान हलवून घेऊया आणि तेल सुटूस तोपर्यंत आपण हे वाटण भाजून घेऊया छान तेलामध्ये. तर आता आपण काय करूया, ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मिठाने आपला मसाला पण लगेच भाजेल. बस आपल्याला ना एवढंच मसाला टाकायचा आहे. आपल्याला धना पावडर, जिरा पावडर असं आणखी मसाले जास्त वापरायची गरज नाही. तुम्ही एकदा करून बघा, मी जसं सांगितली ना तशी रेसिपी. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसं वाटलं तुमच्या फॅमिलीला पण. अगदी आपल्या घरगुती जे सामान असतं ना आपल्या घरामध्ये त्याच्यामध्ये अगदी इझिली बनते ही रेसिपी. आणि पाहुणे आले तरी पण ना तुम्ही बनवा. पाहुणे खुश होऊन जातील. हो. अरे वा मस्त. म्हणजे हे कसं आहे म्हणजे हॉटेल सारखं पण लागतं, रेस्टॉरंट टाइप्स मध्ये पण येतं आणि घरगुती पण आहे. सगळं साहित्य घरातच असतं, खूप इझी पडतं. पाहुणे आले की लगेच. आणि हे साहित्य सगळ्यांच्या घरात असतं. टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण, कांदा हे सगळ्यांच्या घरात असतात साहित्य. तेवढे साहित्यातच आपण एवढी मस्त रेसिपी बनवू शकतो. बघा खोबरं आपलं छान भाजलेलं आहे वाटण आणि तेल सुटायला लागलंय बघा. आता आपल्याला काय करायचंय, हे जे भाजून घेतलेलं आहे ना वाटाणा आणि बटाटा आपण याच्यामध्ये टाकायचा आणि हा हलवून घ्यायचं छान. काय वास सुटलाय सगळ्या किचन मध्ये घमघमाट सुटलेला आहे. एक नंबर सुगंध. आता आपल्याला काय करायचंय, हे जे आपण घाटी मसाला आणि काश्मीर लाल पावडर टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे छान हलवून घेऊया आपण. आणि घाटी मसाल्याची रेसिपी आमच्या चॅनल वरती आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण लिंक मी देईल. तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्स ना चेक करत जाऊ. तिथे सगळं साहित्य काय काय टाकले ते पण टाकते मी तिथे. हो तुम्ही नक्की एकदा चेक करा. आता ही चटणी टाकलेली आहे ना, चटणी आपण छान तळून घेऊया ह्या मसाल्यामध्ये. स्मेल म्हणजे सुगंध काय वास सुटलाय भारी. आणि ही रेसिपी बनवायला काही टाइम लागत नाही. अगदी मसाला आपण वाटून घेतला ना, अगदी लगेच अर्ध्या तासात होते बनवून. आणि बटाटे शिजायला फक्त 10 मिनिटं लागतात. आणि चटणी भाजली की समजतं आणि ती सुगंध येतो चटणीचा खूप छान. मग नंतर मग आपल्याला कळतं. हो. आता आपलं हे चटणी पण छान छान तळून झाली या तेलामध्ये. तर बघा तेल पण सुटलंय छान कडेनी. आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि हे वाटणाचं पाणी आहे ना तेच आपण ह्याच्यामध्ये टाकूया. म्हणजे काही वेस्ट नाही गेलं पाहिजे. बस आपल्याला एवढंच पाणी टाकायचं आहे बघा. साधारण बघा हे 2 ग्लासाचं असेल. आता तुम्हाला जास्त घट्ट बनवायचं आहे, ग्रेव्ही बनवायची आहे, त्या हिशोबात तुम्ही पाणी टाका. आम्हाला हे जास्त म्हणजे कसं मीडियम बनवायचं आहे. जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही. असं आपण पुरी बरोबर खाऊ शकतो असं छान. माखून कसं खातो तसं. माखून खायला मजा येते. आता आपण तेल टाकू कढईमध्ये. चला आता आपण मस्त पुऱ्या लाटून घेऊया. तेल पण गरम होतंय आणि पुऱ्या लाटून घेऊया. आणि कालवण पण शिजतंय आपल्या साईडला. हा साईडला कालवण पण शिजतंय. दुसरी पण तळून घेऊया आपण अशीच. हा तेल असं टाकत राहायचं म्हणजे ती फुलते पुरी बघा छान. छान फुलते. वा बघा किती सुंदर झाली. एकच पलटा आणि असं पलटायचं आणि बाजूलाच छान झाल्या ना पुऱ्या. वा मस्त झाल्या पुऱ्या एकदम. एका साईडने एकदाच आपण छान भाजायची, सारखी अशी उलटी पलटी नाही करायची, मग तेलकट होतात पुऱ्या. मग कशा टमटमीत व्हायला लागलेत ना मस्त. वाव काय पुऱ्या झाल्यात.
हम्म. आहा. एकच नंबर. एकच नंबर. वाव, काय पुऱ्या झाल्या त्या. एक नंबर. तर बघा आपली ग्रेव्ही पण बनवून तयार आहे, आलू मटर ग्रेव्ही. आणि पुऱ्या पण आपल्या हा, तयार आहेत. आता आपण काय करूया, त्याच्यावर कोथिंबीर टाकूया. मंजू आलेली आहे घरी आता. आणि असं छान हलवून घेऊया आणि सर्व करूया. वा, एकच नंबर. आहा. खूपच सुंदर दिसतंय. काय दिसतंय भारी. टेस्टी. टेस्टी. किती मस्त आपली आलू मटर ग्रेव्ही बनवून तयार आहे. मस्त आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि मस्त अशा टमटमीत फुललेल्या पुऱ्या. वा, दोनच ठेवू का गुड्डू? हा. छान दिसत, दोनच ठेवते. एकच नंबर. एकच नंबर. बघा आपली आलू मटरची भाजी आणि पुऱ्या मस्तपैकी बनवून तयार आहेत. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपी नक्की बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा कशी झाली. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग नंतर भेटू अशा भेटत छान राहूया रेसिपी आपण. सोबत. हा, असंच भेटत राहूया. आणि नक्की सबस्क्राईब करा गाईज. आणि नक्की करून बघा आणि कमेंट करा.